तर खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून ज्या आहेत त्या करण्यात येत आहेत। पुण्यामध्ये मध्यंतरी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यानंतर आता खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या करण्यात येत आहेत। आताच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। इरिगेशन डिपार्टमेंटच्या सूचनेनुसार आता सध्या खडकवासलामधून साधारणतः 27,000 क्युसेक्स एवढा हे विसर्ग सोडलेला आहे। मुळशीमधून सुद्धा साधारणतः 30,000 इतका विसर्ग सोडलेला आहे। तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे, विशेष करून सिंहगड रोड, संगमवाडी, हरीश ब्रिज, दांडेकर पूल, विश्रांतवाडी, बालेवाडी, बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे। हे विसर्गाचे नोटीस कृपया सर्व नागरिकांनी गांभीर्याने घ्यावे, जेणेकरून कुठलीही जीवितहानी वित्तहानी होणार नाही। खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावरती सध्या विसर्ग जो आहे तो सुरू आहे। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 27,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय। मध्यंतरी देखील पुण्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली होती। त्यानंतर आता प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेण्यात येते आहे आणि ज्या ज्या भागात पूर परिस्थिती उद्भवू शकते त्या भागात सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना दिल्या जातात।